बऱ्याच वेळा आमची जी यूथ पिढी आहे, ती नवीन जनरेशन आहे, ही जनरेशन एखादं काम करायला लागली आणि अल्प काळामध्ये त्या कामाचा जो इम्पॅक्ट त्याच्यावरती व्हायला पाहिजे, तो जेव्हा होत नाही, तेव्हा मग त्याला असं वाटतं, की आपण हे कर्म न केलेलंच बरं आहे. भगवान अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये उपदेश करतात, "अर्जुना, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोऽस्त्व कर्मणे." अर्जुना, तुझ्या हातामध्ये केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे. मा फलेषु, फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार तुझ्या हातात नाही आहे. एखादी गोष्ट जर आपण केली, तर मग त्याच्यानुसार लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं, लोकांनी आपल्याला डोक्यावर घ्यावं, ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपण कर्म करत राहिलं पाहिजे. एक दिवस त्या कर्माचा जो होणारा परिणाम आहे, तो निश्चित कर्म चांगला असेल, तर त्याचा परिणाम चांगलाच होणार. पण म्हणून कर्मच करायचं नाही. जे काम करतोय ते तसंच टाकून द्यायचं, हे मात्र योग्य नाहीये. मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोऽस्त्व कर्मणी. तुला कर्म सोडता येणार नाही. तू तुझं काम करत राहा. ज्या दिवशी कामाचा परिणाम योग्य होईल, त्या दिवशी निश्चितच लोक, समाज आणि सगळं जग तुला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.